नमस्कार माझ्या सुंदर मैत्रिणींनो. चला तर आज आपण बनवणार आहोत एक नवीन डिश, जी माझ्या आईची डिश आहे. माझी फेवरेट शेपूच्या भाजीचे फळं. आवडलं तर नक्की ट्राय करा. सर्वात आधी शेपूची भाजी स्वच्छ धुवून निवडून कापून घ्यायची आहे. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, जिरेपूड, हळद. आता घ्यायचं आहे 3 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, सर्व मसाले टाकायचे. हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, हळद आणि जिरेपूड. चवीनुसार मीठ, बारीक चिरून घेतलेली शेपू टाकायचा आहे आणि व्यवस्थित सगळे जिन्नस मिक्स करायचे आहेत. मिक्स करून झाल्यानंतर मळून घ्यायचं आहे. आपण जशी कणिक मळतो तशी. हाताला तेल लावून गोल गोल चकुल्या करून घ्यायच्या आहेत. आमच्या इकडं तर फळं म्हणतात, तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती, कमेंट करून नक्की सांगा. एक पातेलं ठेवायचं, तेल टाकायचं फोडणीसाठी. जिरे टाका, मोहरी टाका, थोडंसं लसणाची पेस्ट टाकायची आहे. पाणी टाकायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ, कोथिंबीर टाकायचे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेल्या फळं टाकायचे आहेत. झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे चांगलं. काय मस्त वास येतोय, नक्की ट्राय करा. शेवटी मी तुम्हाला एक टिप्स देणार आहे या बाबतीत, शेवटपर्यंत नक्की ऐका. आपण जी कणिक मळली होती त्यातली थोडीशी पेस्ट करून टाकायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही छान होईल. नक्की ट्राय करा.